तर मग मित्रांनो गुड मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आज आपण चाललोय टॉमी लुसी. तुम्ही तिकडे कुठं चाललंय? तर मित्रांनो आपण आता तो आपल्या नेटमध्ये इथं आलेलो आहे. तुम्ही बघू शकता की आपल्या नेटचं वातावरण आहे मित्रांनो एक नंबर. तर मग मित्रांनो आपलं इथं काम चालू आहे. तुम्ही बघू शकता की काड्या रोवर आलो मित्रांनो. आपण या नर आहे मित्रांनो, हा आपल्या काकडीचा. तर चला मग मित्रांनो घेऊया. 3 काड्या राहिल्यात फक्त रवायच्या आता. तर मग मित्रांनो आता आपलं तुम्ही बघू शकता की काडे इथं पूर्णपणे रवणं झालेलं आहे ह्या, त्याच्यामुळे आता काही आपल्याला ताण राहिलेलं नाही आहे जास्त. बघू शकता की आता चालू आहे मित्रांनो आपला तार ओढणं. तार नाही मित्रांनो, आपल्याजवळ हे मित्रांनो ही हिरवी अशी दोरी बघू शकता तुम्ही, एक तारासारखंच काम करते ती. तर ती आता ओढणं चालू आहे. त्यानं मित्रांनो काय होतं माहिती का, हे वर गेलं ना तर मग इकडं नालीमध्ये येत नाही, ते आपल्याला चालायला यायला त्याला परेशानी होत नाही. हे बघू शकता तुम्ही, ते कसं नालीमध्ये आले तर याच्यामुळे खूप परेशानी होती. याचं शेंडं तुटलं तर ते डायरेक्ट स्टॉप होऊन जाते आणि त्याला फांद्या फुटतात, मग त्याला टाईम लागतो मित्रांनो वाढायला. तर चला मग मित्रांनो एकदा घेऊया पटपट ओढून. आपल्या तिथपर्यंत आलं आहे आता. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण आता आपल्या रस्त्यानं म्हणजे आपल्या शेतात जायसाठी आपण भरपूर इथं लांब आलेलो आहे. आणि तुम्ही बघू शकता की इथलं जे वातावरण आहे ना ते क्लिअर होईल. आता ऊन पडले मित्रांनो भरपूर, कारण की आता झालं टाईम 9 वाजले मित्रांनो. घरीच आपल्याला भक्कम टाईम झाला होता. आता शेतात जाऊन आपल्याला काय काय काम होतं काय काय नाही बघूया, कारण की आज हे उपास, आज चतुर्थी मित्रांनो. पिवळ माळकरी माणसं. तर चला मग भेटूया तुम्हाला आता डायरेक्ट शेतात. आता आपल्या शेतात इथं आगमन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की आपल्यावर तण किती झालेलं आहे इथं. आपण जे लावलं होतं ना ते मस्तपैकी इथं उगलेलं आहे. आणि तिकडे बघू शकता भरपूर गवत आहे आणि आपल्या शेतात पण भरपूर गवत आहे. कारण की मित्रांनो उडीद मूग आणि तीळ ह्याच्यामध्ये भरपूर आयटम टाकेलेत ना, त्याच्यामुळे त्यांना अशी शिपायला चालत नाही आहे. तुम्ही बघू शकता की आता इथं आपण जे तेलताराचा आपला संकल्प केला होता तो आता काही असा दिसतोय तुम्हाला. तो काल परवा पूर्ण भरलेला दिसत होतं. आणि ते बघू शकता आपण तिथं ते खड्डं करेल लहानसं, त्या खड्ड्यातून पाणी आपल्या खाली गेलं आहे. आणि याच्यामुळे आपल्याला आता थोडाफार इथं फायदा आपल्या एरियल पण होतो आहे. तुम्हाला दाखवतो मी का आता एरियातलं पाणी खाली कसं जातं इथं. आता 4-5 दिवस झाले पाणी नाही आला. हे बघा मित्रांनो, पाणी मित्रांनो खाली 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 जातं आहे. आणि मित्रांनो आपण आता शेतात येऊन भरपूर टाईम झालेला आहे. आपल्याला त्या जलधारामुळे इथे भरपूर फायदा झालेला आहे, तुम्ही बघू शकता या. आणि तिथं आपली विहीर आहे, त्या विहिरीला आता पाणी चालू आहे जाणं तिच्यात. तर हे बघू शकता आपली बेड एक झाली आता सगळी. इकडे खांदेल होती म्हणून इकडे जास्त काही फरक पडला नाही मित्रांनो. तिथे एक बोर घेतला होता तो जायला कोरडा. एक तिथे दिसत असून तुम्हाला तो कोरडा जायला आणि एक तिथे फक्त त्याला पाणी लागेल थोडंफार. आणि आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, आपल्याला बांधायचे आता याचे टोपरे. हे बसते तुम्ही काळे काळे कलरचे बांधलेत ना, आपल्याला आता तसे बांधायचे सगळे. तर चला मग ही आपली मल्चिंग, चला मग पटकट बांधूया आणि करूया आपल्या कामाला सुरुवात. तर लाकूड आपण इथून पिकअप केलं आहे म्हणजे की घेतलेलं आहे आणि आपण चालूया आता तिकडे लाकूड लावायला. तर मग मित्रांनो चला मग जाऊया तिथं आणि लाकूड लावून देऊया, कारण की जेणेकरून आपली नेट इथं पडणार नाही आहे. तर चला मग भेटूया तिथे गेल्यावर. मित्रांनो आता टोपरे आपण कापून घेतले तर पण तिकडे टाकून दिले. ते बघू शकता तुम्ही. आता हे चालू आहे मित्रांनो बांधणं. हे बघू शकता आपण हे बांधून घेतलं आहे आणि आता चालू आहे हे बांधणं. चला मग घेऊया पटपट बांधून, त्याच्यानंतर बघूया नंतर आपल्याला काय काम करायचं आहे. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता लाकडं आहेत ना आपले पूर्णपणे लावणं झालेले आहेत मित्रांनो. फक्त एक लाकूड तिथं लावायचं राहिलं आहे. इकडे बघू शकता आपण फक्त मेन याच्यावर लाकडं लावलेत, म्हणजे की हे तार दिसतो तुम्हाला असं वडेल, ह्या तारावर फक्त आपण इथं लाकूड लावले. कारण की मग हे आपले नेट इकडं वाढताना ना हे लाकूड आत पडू नये म्हणून आपण ते लाकडं लावलेली आहेत. तुम्ही बघू शकता की तिकडं आता फक्त एक लाकूड लावायचं राहिले, ते पण एकदा पटकन लावून घेऊया आपण. त्याच्यानंतर इथलचं काम आपलं पूर्णपणे संपून जातं आहे. तर मग मित्रांनो आता इथं सगळं म्हणजे झालेलं आहे आपलं. हे बघू शकता आपला जाम आहे, इथं 2 सागाचे झाडं आहेत. आणि ही पेटी बंद करून जाऊया, कारण की आता लाईन काही नाही आहे. हे जाम बघू शकता तुम्ही, याचे शेंडके तो खोडायचं कामच पडेल नाही आपल्याला. हे बघू शकता रोया येणं काहीच ठेवलेलं नाही आहे. शेंडे खाऊ त्याला अशा डिऱ्या फुटल्यात. आणि हे बघू शकता हे आपलं पूर्ण काम इथलं झालेलं आहे. आपण चाललो आहे मित्रांनो आता इथून पूर्णपणे घरी जाऊन बघूया काय करायचं काय नाही. इथं तर संपलेलं आहे, उद्या गिद्या नेट टाकून घेऊ आणि मग बघू काय करायचं आहे. आपण आता इथून चाललो होतो आणि इथं बघू शकता केवढा मोठा खेकडा आहे. तो कसा नाग्यात ताणून बसला आहे माझ्याकडं. चला त्याला डिस्टर्ब नाही करायचं आहे. जाय बाबा तू तुपला, मला लई भीती वाटतं खेकड्याचं. चला मग इथून चालू आपण आता घरी. इथलचं वातावरण क्लिअर आहे, काही नाही. चला इथून भेटूया डायरेक्ट आता घरी गेल्यावर. आबळ सकाळीच इथं येईल आणि पावसाची यायची शक्यता इथं 90% शिल्लक सांगेल. तर मित्रांनो आज आपण विहिरीचं पाणी पाहणार आहे. जरी पाणी खाली जर गेलं समजा तर मग आपला काही फायदा झाला नाही ते जलताऱ्याचं खड्डं करून. तर चला मग एकदा बघूया काय मिळेल का. आणि विहिरीचं आता भेटतो मला विहिरीजवळ गेलं. बघा मित्रांनो विहिरीचं पाणी जेवढून तेवढं काल जेवढं होतं तेवढं पाणी विहिरीत आहे आता. कारण की मित्रांनो हे काही कमी झालेलं नाही आहे. म्हणजे इथं तुम्ही बघू शकता संपूर्ण बंद कोण पाजरं चालू झालेली दिलं.
आणि सांगायचं म्हणलं तर आपण आता आपल्या शेतामध्ये इथं आलेलो आहे आणि आपल्याला काय करायचं तर ते मी तुम्हाला इथं थोडक्यात सांगतो तिकडे गेल्या वातावरण पहा मित्रांनो तुम्ही एकदा कसं शांत वातावरण झालं आहे हवानी मित्रांनो जर पण हवानी मित्रांनो इतकं शांत वातावरण झाले ना आबळ बघू शकता आबळ असं येईल ना का भयंकर आबळ येईल करणं चालू आहे इथून लाकडं नेणं चालू आहे मित्रांनो आपले चालू आहेत तसे दिसते तुम्हाला ते वाकडे लावेल जेणेकरून नेट आपली पडू नये म्हणून तर चला मग इथून लाकडं उचलून तिकडे नेऊया पट्टपट्ट आणि करून घेऊ आपलं काम आणि जाऊया घरी तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता लाकडं आहेत ना आपले पूर्णपणे लावणं झालेले आहेत मित्रांनो फक्त एक लाकूड तिथं लावायचं राहिलं आहे इकडे बघू शकता आपण फक्त मेन याच्यावर लाकडं लावलेत म्हणजे की हे तार दिसतो तुम्हाला असं वडेल ह्या तारावर फक्त आपण इथं लाकूड लावले कारण की मग हे आपले नेट इकडे वाढताना ना हे लाकूड आत पडू नये म्हणून आपण ते लाकडं लावलेले आहेत तुम्ही बघू शकता की तिकडं आता फक्त एक लाकूड लावायचं राहिले ते पण एकदा पटकन लावून घेऊया आपण त्याच्यानंतर इथलचं काम आपलं पूर्णपणे संपून जातं आहे मित्रांनो लाकूड आपण इथून पिकअप केलं आहे म्हणजे की घेतलेलं आहे आणि आपण चालू आहे आता तिकडे लाकूड लावायला तर मग मित्रांनो चला मग जाऊया तिथं आणि लाकूड लावून देऊया कारण की जेणेकरून आपली नेट इथं पडणार नाही तर चला मग भेटूया तिथे गेल्यावर तर मित्रांनो आपण आता घरी आलेलो होतो आणि इथे येऊन चाललं आहे आपलं रिकामं काम हे बाबत चालू आहे जेवण आणि बघू शकता हे चालू आहे आपलं रिकामं काम धुपटा धापटा तळणं भुजगुरा भाजगुरा कहून की तर मित्रांनो आपण आता येले घरी येऊन तुम्ही बघू शकता की कुणा असा आवाज उठला आहे मित्रांनो की काय सांगू तुम्हाला तर चला मग आपल्याला तिकडे जायचं कारण की आपल्याला त्या नेटात काम आहे तर चला मग मित्रांनो भेटूया तिकडे गेल्यावर